नमस्ते, मी मृणाल देशमुख आपल्या सर्वांचे एमडी फाउंडेशन या संस्थेकडून स्वागत करते। आणि आज आपल्याकडे संस्थेमध्ये आलेले आहेत रेखा कवडे मॅडमजी। त्या गव्हाणी वस्तीवरती राहतात आणि त्यांचा एक व्यवसाय आहे। त्या एक गृहिणी आहेत, परंतु त्यांनी घर बसल्या त्यांचा एक व्यवसाय चालू केलेला आहे, तो म्हणजे हे पापड करणं, सांडगे करणं, सर्व प्रकारचे उन्हाळी पदार्थ करणं हा त्यांचा एक छंदच होता फार वर्षापासून। आणि त्यांच्या हा छंदाचं रूपांतरण त्या व्यवसायामध्ये झालं। घरी बसल्या बसल्या त्यांना बरेच वर्ष वेळ जात नव्हता आणि त्यांनी विचार केला की चला आपण हे सुरू करून बघूयात। आणि सुरू करून बघता 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 आज त्यांची प्रगती एवढी झालेली आहे की खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे ऑर्डर्स येतात। आता अर्धा तास झालं त्या माझ्याकडे आलेल्या आहेत, पण या अर्ध्या तासामध्ये त्यांना इतके फोन येऊन गेलेले आहेत। कोणी पापडाचे ऑर्डर बुक करण्यासाठी फोन केला, कोणी हे खारवड्यासाठी फोन केलेला आहे ताईंकडे। आणि मी बघतीये त्यांचं इतकं व्यवसायामध्ये त्यांनी इतकं स्वतःला ढालून घेतलेलं आहे की त्यांनी एक स्वतःची वही पण मेंटेन केलेली आहे की कोणी फोन केला तर कितीची ऑर्डर आहे, किती वेळात द्यायचे, ते सगळं नोट डाऊन करून घेतात लगेच आणि त्यांना वेळेवर ऑर्डर पुरवतात। आणि त्यांना मी त्यांचा एक राज विचारला की कसं काय ताई तुम्ही तुमचं एवढं सगळं लोकांना कॉन्टॅक्ट पण झाला आणि कसं काय तुम्ही तुमचे पदार्थ एवढे आवडतात। तर त्या म्हणाल्या की मॅडम तुम्ही स्वतः खाऊन बघा आणि माझे हे जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये मी प्युअर सगळे पदार्थ घेताना सगळं रॉ मटेरियल प्युअर असतं ताईंचं। आणि त्याच्यामध्ये त्या लसूण, कांदा, मिरची, मीठ, तिखट, ओवा, जिरे हे सर्व जे पदार्थ या पदार्थांची चव वाढवण्यासाठी जे त्या टाकतात ते अगदी प्युअर टाकतात। त्याच्यामध्ये कसलीही कंजूशी करत नाही, भरपूर प्रमाणात टाकतात, त्यामुळे ते पदार्थ आपल्याला चवीचे आणि रुचकरीचे लागतात। तर जास्त मी वेळ नाही घेत, आपण डायरेक्ट ताईंशीच बोलूयात। ताईच आपल्या सर्व पदार्थांची माहिती सांगतील आणि रेटही सांगतील, जेणेकरून आम्हाला आमच्या महिला हे डिरेक्टली अगदी कमी ह्याच्यामध्ये रेटमध्ये खरेदी करू शकतात। आपल्याला हे बाहेरपेक्षा कमी रेटमध्ये का भेटतं, कारण या कुठल्याही यांच्या हाताखाली कामगार ठेवलेला नाहीये। सगळं काही प्रोडक्ट जे आहे हे ताईंनी स्वतः हाताने बनवलेले आहेत आणि त्यामुळे एक जी क्वालिटी आहे ती मेंटेन झाली आहे। चवीमध्ये कसलाही फरक पडत नाही। त्यांच्या एका पदार्थाची ही आज चव आहे, वर्षानुवर्षे ती चव तुम्हाला कायम भेटून राहील, कारण मध्ये एक इंटरफेअर करणारं कोणी नाहीये। किंवा कसं होतं, क्वालिटी पण ढासळते असं म्हणतात ना की मध्ये आपण हाताची चव बदलते आणि मग ती चव बदलू नये म्हणून ताईंनी त्यांच्या हाताखाली असं लेडीज वगैरे जास्त काही ठेवलेलं नाहीये। त्या आणि त्यांच्या बहीण दोघी मिळून हे सगळं अगदी मन लावून घरामध्ये आपण जसं स्वयंपाक करतो त्या पद्धतीने मन लावून हे सगळे त्या पदार्थ करतात आणि तुमच्या आमच्यासारखे ग्राहक त्यांच्याकडून ते पदार्थ अगदी विश्वासाने खरेदी करतात आणि प्युअर गोष्ट त्यांनाही अनुभवायला मिळते, खायला मिळते, त्याचा स्वाद घ्यायला मिळतो। ताई तुम्ही तुमच्या सर्व पदार्थांची माहिती आणि त्यांचे रेट्स पण सांगा। मी रेखा कवडे, गव्हाणी वस्ती, पिशमटी चौकात राहते। माझा व्यवसाय आहे उन्हाळी वाळवण आणि दिवाळीचे फराळ। जेवणाचे ऑर्डर आले ते घेते। मासवडी पेशल आहे माझी आणि हे खारवडी तर मी स्वतः बनवते। नाचणीचे पापड, परत हे भाजले पीठ आहे थालपीठ आणि पापड पण माझे स्वतःचेच आहेत, मी स्वतः हाताने बनवते। त्यामुळे मला ऑर्डर खूप येतात खारवड्याचे। तर आतापर्यंत 80-90 किलो माझी खारवडी गेलेली आहे, अजून तेवढ्याच मला ऑर्डर पडलेले आहेत। आणि चव म्हणजे माझे 5-6 वर्ष झालं एकच चव आहे खारवडीत। हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि पांढरे तीळ असतात, भरपूर प्रमाणात मी टाकते। आपल्याला लोकांना चवीत कधी बदल होणार नाही असे माझे प्रोडक्ट असतात। आणि खारवडीचे तर मला खूप ऑर्डर पडलेले आहेत। परत ते बटाटा साबुदाणा पापड ते पण माझे स्वतःच आहेत। नाचणी पापड आणि हे पापड पण मला रोज मी एकटी स्वतःपासून 2 किलोचे पापड स्वतः मी करते। अरे वा, छान। हा, आणि मिक्स डाळीचे सांडगे पण आता मी 4 किलो सध्या तोडून आलेले आहे। मॅडमचा फोन आला म्हणून म्हणलं मी मिक्स डाळीचे सांडगे तोडले। ते म्हणले तुमचं वाळवण होऊ द्या आणि घेऊन या प्रॉडक्ट। मी इथं प्रॉडक्ट घेऊन आलेले, आता 3 किलोचे सांडगे करून आलेले, 2 किलो पापडाचं पीठ मळून आलेले आहे रात्रीच
आता घरी इथं मुलाखत झाली माझी की मी पापड करणार आहे आणि माझ्या हाताची चव तुम्ही एकदा चाकून बघा. आणि दिवाळीचे फराळीचे पण ऑर्डर मी घेते, पुरणपोळीची ऑर्डर असले ते सांगा, मासवडीची ऑर्डर असेल तुम्हाला घरपोच मी करते. मी एक 61 वयाची बाई आहे, पण मी चालत सगळा प्रवास करते. छानच ताई, अगदी त्यांच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आलेल्या आहेत. जेव्हा त्या म्हणजे कालच आमचं बोलणं झालं, त्या येणारच होत्या. बरेच दिवस मलाही खारवडे घ्यायचे होते, कारण ह्या महिलांचे सगळे ग्रुपवरती व्हिडिओ बघता बघता ना मलाही वाटतं की चला आपण हे टेस्ट करू ते टेस्ट करू. आणि ताईंची माझी ओळख झाली, तर ताईंना मी फक्त खारवड्यासाठी विचारलं होतं आणि बोलता बोलता मी त्यांना बाकीचं पण विचारलं की तुम्ही इतर काही गोष्टी करतात का, तर मग त्यांनी ही भली मोठी लिस्ट सांगितली. तेव्हा मग म्हटलं चला आपल्या सगळ्या इतर महिलांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि मला वाटतं ते पापड आहेत ना, उडीद पापड, लसूण हिरवी मिरची आणि जिऱ्याची याच्यामध्ये बघा अगदी मिरची वगैरे दिसतीये, जिरे दिसताय, बाहेरूनच जिरे मिरे सगळं दिसतंय आणि भरपूर प्रमाणात टाकलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये प्युअर उडीद डाळ घातलेली आहे, कारण आता बघा आपण बाजारामध्ये पापड घेतो तर त्याच्यामध्ये प्युअर उडीद डाळ भेटत नाही, त्याच्यामध्ये डाळी वेगवेगळ्या मिक्स असतात. आणि ते चकली जी आहे, बटाटा चकली, हा तर ही तुम्ही स्वतःच केली आहे. तर अशा पद्धतीची चकली आता त्या करत आहेत. याच्यामध्ये तुम्ही मिरची टाकून लाल तिखट आणि हिरवी मिरची जशी पाहिजे तसं मी करून देते. हिरवी मिरची असलं हिरवी मिरची, लाल तिखट पाहिजे. थोड्या वेळाने आपण हे सगळं थोडं थोडं क्वांटिटी तळून बघूया. गव्हाची कुरवडी जी आहे ना तुम्ही बनवलेली ताई, ती बघू. हे गव्हाचं कुरवडी तुम्ही घरी बनवतात स्वतः, तर ही प्युअर गव्हाची आहे. बऱ्याच वेळा मी पण खरेदी करते, काही ठिकाणी मला मिक्स कुरवडी भेटते आणि त्यातलं आता आपल्याला फारसं आम्हा गृहिणींना नवीन ज्या आहेत किंवा नवीन ज्या मुली आहेत त्यांना गव्हाचं कुरवडी आणि रव्याची कुरवडी याच्यामधला फरक कळत नाही, किंबहुना मलाही नाही कळत फारसा फरक, समजूनच येत नाही त्याच्यामध्ये. तर आपल्याला ह्या डोळ्यादेखत पाहायला मिळतं. मी एकदा येईनच डोळ्यात, ज्यावेळेस तुम्ही गव्हाच्या कुरवड्या घालाल, चीक वगैरे करा, त्यावेळेस तुम्ही वैयक्तिक घरी पण व्हिडिओ बनवा. आणि त्यामुळे म्हणजे कसं होतं, हे सिद्ध होतं की तुम्ही हे कसं बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये प्युअर गहू वापरलेला आहे. तर अशा पद्धतीच्या कुरवड्या त्या करतात. आणि इथे ते खारीक पावडर पण ठेवतात त्यांच्याकडे. तुम्हाला ज्या महिलांना वेळ नाहीये तर त्यांनी रॉ मटेरियल जरी दिलं तर मग ताई तुम्ही लाडू करून देताय. अगदी छान, खूप छान वाटलं. त्याचबरोबर बरेच गोष्टी यांनी, शेंगोळ्याचं पीठ का काय, हे शेवया, ह्या पद्धतीच्या शिंगाड्याच्या शेवया मी कधी टेस्ट नाही केल्या, पण बघायला हवं तर नवीन नवीन पदार्थ आपल्यालाही कळतात. तिथे उपवासाला पण ज्वारीचे नूडल्स पण आहेत. मैद्याचं खाऊन पोटात गच्च होतं, पण हे ज्वारीचे नूडल्स तुम्ही किती खावा काही सुद्धा त्रास होत नाही. अच्छा, म्हणजे हे ज्वारीपासून बनवलेले आहे. किती छान. आपल्या मुलं काय करतात, नेहमीच बाहेर मैद्याचे असे नूडल्स आणतात आणि मग ते बनवून खातात. खरं त्रास होतो पोटाला, पण हे ज्वारीपासून बनवलेले नूडल्स आहेत. हे खूप छान आहे. हे मक्केपासून बनवलेले पापड आहेत, ते रेडीमेड आहेत. आणि केळाचे वेफर्स ते गावाकडूनच आणून तयार करतात. हे त्यांचे होममेड आहे, चांगलं तेल वापरतात. एकंदरीत छान. आणि रेट कसे आहेत मला कळेल का ताई? तुमचं खारवडा कसं आहे? खारवडी मी होलसेल 250 रुपये विकते. पुढे रिसेलिंग साठी लोक 300 रुपये 350 रुपये विकतात. मी फक्त होलसेल लोकांना 250 रुपये देते. म्हणजे बघा, हा तुम्हाला जर रिसेलिंग साठी जर ह्यातले पदार्थ हवे असतील तरी ताईंचा नंबर मी त्या व्हिडिओमध्ये देते, त्यांच्याशी संपर्क साधा. आणि रिसेलिंग साठी अगदी ताजे पदार्थ तुम्ही घेऊन, आधी ऑर्डर घेऊन जरी ताईंकडून घेऊन तुम्ही सेल केलं तरी फायद्याचं ठरेल. आणि अनारसाचं पीठ माझ्याकडे 12 महिने मिळतं विकत. हे खूप छान. अनारसा पीठ आम्हाला दिवाळीमध्ये लागतं, लक्ष्मीपूजनासाठी लागतं, बऱ्याच एक अधिक महिना आल्यानंतर. अधिक महिन्यात मी 100 किलोचं पीठ विकलं. हो का? आणि 40 किलो अनारसे करून विकले. अच्छा, अनारसामध्ये तुम्ही गुळाचे करता? गुळाचे जसे पाहिजे तसे. गुळाचे म्हटलं गुळाचे करून देते, साखरेचे म्हटलं साखरेचे करून देते. बरं, एकदा एक सॅम्पल पण तुम्ही घरी ज्यावेळेस कराल अनारसेचं पीठ ते तळून एकदा आपल्या ग्रुपमध्ये टाकत जा, म्हणजे महिलांना कळून जातं की हे अशा पद्धतीच्या गोष्टी इथे ताईंकडे मिळतात.
धन्यवाद ताई, तुम्ही इथे आलात, आमच्या मैत्रिणींशी तुम्ही बोललात आणि रिझनेबल रेट मध्ये तुम्ही होलसेल रेट मध्ये देताय आणि ताजे देताय. तर हे मला खूप आवडलं. आणि गव्हाणे वस्ती काय फार लांब नाहीये लोक, आणि तुम्ही फोन जरी तुम्हाला केला तर तुम्ही घरपोच आणून देताय. त्यामुळे आपल्या भगिनींना कुठं बाहेर जायची ही गरज नाही. तुम्हाला फोन केल्यावर आहे त्या होलसेल रेटने तुम्हाला घरपोच सगळ्या गोष्टी मिळेल. थोड्याच रेखाताईंनी आताच त्यांच्या सर्व पदार्थांबद्दल सगळं काही सांगितलं आणि लगेचच त्या आता हे तळून दाखवत आहेत. हे बघा सगळे सॅम्पल्स हे इथं आहेत, अगदी या पापडासहित त्या तळून दाखवणार आहेत.